जय महाराष्ट्र, स्वागत आहे तुमचं आपल्या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, आपल्या योजनाकार युट्यूब चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर सुरुवातीला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला ऑल प्रेस करायला विसरू नका। तर येत्या 48 तासाच्या आतमध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये एकंदरीत 4000 रुपये होणार आहेत जमा। संपूर्ण बातमी आपण जाणून घेऊ। तर मित्रांनो, भारताची ओळख जगात शेतीप्रधान देश म्हणून आजही भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणजे शेती आणि शेतकरी दोन्ही असून देशातील जवळपास 50% लोकसंख्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे शेतीशी संबंधित आहेत आणि यातूनच राष्ट्रीय उत्पन्नात मोठा वाटा मिळतो। परंतु निसर्गाच्या लहरीप्रमाणे शेतकऱ्यांचे जीवन जे आहेत ते अनिश्चिततेने भरलेले असते। कधी अवकाळी तर कधी पाऊस, तर कधी दुष्काळ, तर कधी रोगराई, अशा विविध संकटाशी शेतकरी लढत असतो। थेट निसर्गाशी नाळ असलेला तो शेतकरी अखेर जो अवकाळी पाऊस असेल, दुष्काळ असेल किंवा रोगराई असेल, अशा विविध संकटांना तोंड देत असतो। अनेक दिवसापासून शेतकरी बांधव प्रतीक्षेत आहेत, ते म्हणजे पीक विमा। या पीक विम्याच्या प्रतीक्षेत आणि पीएम किसान योजनेच्या 20व्या हप्त्यासंदर्भात संपूर्ण बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी एक नवीन योजना सुरू करण्यात आली होती, ती म्हणजे पीएम किसान योजना। आणि या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, या संपूर्ण बातमी या दोन योजनेच्या संदर्भात जाणून घेण्याचा प्रयत्न करू। तर प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजना ही केंद्र सरकारची आहे आणि 2018 पासून तत्कालीन अर्थमंत्री होते अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली आणि 1 डिसेंबर 2018 पासून या योजनेची सुरुवात करण्यात आली। तर मित्रांनो, या योजनेचं स्वरूप असं होतं की पीएम किसान योजनेच्या प्रत्येक पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6000 रुपये देण्याचं एक उद्दिष्ट आहे आणि नक्की 20वा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता लवकरात लवकर पाठवण्यात येईल अशी आशा आहे। एकंदरीत पीएम किसान नमो शेतकरी दोन्ही हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये आता जमा होतील। तर मित्रांनो, पुन्हा सबस्क्राइब करू शकता। धन्यवाद।